हे गाइज, हेलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे ज्योती नितीन नेवरेकर व्लॉग्स। तर आम्ही आलो आहोत मामाकडे। बाप्पांचं विसर्जन आहे आज, तर ऑलमोस्ट आम्ही पोचलो आहोत। आणि हे बघा आमचं छोटूसा क्यूटसा बाप्पा। तर पहिल्यापासून असं ह्याच साईजचा बाप्पा आणतात छोटासा, आणि हेच ॲक्च्युली बरं पडतं, कन्व्हिनियंट पडतं आणण्यासाठी आणि विसर्जनासाठीही। तर इथे बघा आमची फुल फॅमिली जमलेली आहे आणि वार्तालाप चालू आहेत। आणि मी आल्या आल्या ॲक्च्युली ड्रेस चेंज केलं, बिकॉज आम्ही तिघींनी, मी, मामी आणि माझी बारकी मावशी सेम ड्रेस मागवलेला आहे, फक्त थोडाफार फरक आहे। तर बघा आम्ही तिघी बसलेलो आहोत आणि सेम सेम दिसतोय ना मज्जा येते असं फॅमिलीमध्ये सेम सेम कपडे घातल्यावरती। तर चेंज केल्यावर आम्ही बसलो जेवायला, आणि इथे जेवल्यानंतर चिटचॅट चालू होतं की म्हणजे सगळे जेव्हा फॅमिली जमते आणि गप्पा शप्पा होतात तर खूप एन्जॉय म्हणजे मस्त वाटतं असं। तर तो चिटचॅट टाईम इथे चालू आहे। घरातील गौरी कोपरा चंदनाची उटी कुमकुमचे चर हिरे दैट मुक्त शोभतोबा नो पुढे चढीला गरिया जय देव जय देव जय मंगल श्री मंगल दर्शन मात्रे मारका मात्रे मारका। आणि फायनली ती वेळ आली बाप्पाला निरोप देण्यासाठी। आणि तो क्षण जो असतो ना, तो खूप एकदम कठोर क्षण असतो, कारण बाप्पा आपल्या घरी विराजमान असतात काही दिवसांसाठी, आणि जेव्हा ते आपल्या गावी जायला निघतात तेव्हा खूप मनावर असं दगड ठेवावं लागतं, कारण किती बरं वाटतं, असं वाटतं बाप्पांना पाठवूच नाही, बाप्पांना आपल्याकडे ठेवूनच घ्यावं। मोरया मंगलमूर्ती मोरया लवकर या गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी अवचित हरळ सापडले। आणि आम्ही निघालो आहोत घरी, आणि खूप थकलेलो ॲक्च्युली, जेवून तर आलेलोच, गेल्या गेल्या झोपलो। तर त्याच्यानंतर 2 दिवसांनी आम्ही गेलो लालबागला। तर तो सेम ड्रेस मी घातलेला, आणि तप्पूसाठी मी असा सेम ड्रेस घेतला आहे, फक्त कलर वेगळा आहे। तर ट्रेनमध्ये आहोत आम्ही, आणि आम्ही दोघी मायलेकींनी मॅचिंग केलं आहे। तर फोटो सेशन चालू आहे आमचं इथे, आणि समोर बघा आमचं जे शेंडे फळ आहे तिचं पण फोटो सेशन चालू आहे। सो आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहोत चिंचपोकळीला, आणि तिथून मग बघूया बाप्पाचं कुठल्या बाप्पाचं दर्शन होतं आहे। आणि जस्ट आम्ही रेल्वे स्टेशनला उतरलो, खाली आलो, आणि तिथे बोर्ड लागलेलं लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांग, म्हणजे स्टेशनवरूनच रांग। बापरे, म्हणजे एवढी गर्दी होती ना। शेवटी आम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन जे आहे ते काही झालं नाही, पण बाकीचे इतर बाप्पा जे आहेत, फॉर एक्झाम्पल गणेश गल्ली, मुंबईचा राजा, परत तेजूकाया, असे जे 4-5 बाप्पा आहेत त्यांचे दर्शन आम्ही केले। आणि इथे खूप भव्य दिव्य असं डेकोरेशन जे केलेलं आहे, जिथपर्यंत आपली नजर जाते ना तिथपर्यंत डेकोरेशन केलेलं। आणि हे आहे लालबागच्या राजाचं डेकोरेशन, बाहेरचा मंडप। रात्रीचे मला वाटते उशिराच झालेले, पण अशी झगझग करत होती ना मुंबई,
की विचारू नका, असं वाटतंय की दिवसाच म्हणजे दिवसच आहे. आणि जरा पुढे गेल्यावर आम्हाला हे छोटेसे क्यूटसे गांधीजी बघायला मिळाले. तर रात्री फिरण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे. आणि जेव्हा असं सगळं असतं, सगळीकडे अशा लाईटीचा झगारा असतो, फेस्टिवल असतं, तेव्हा तर तुम्ही विचारूच नका, एवढं छान आणि एवढं बरं वाटतं. त्याच्यामुळे आम्ही निघालो रात्रीच्याच टायमाला. आणि मुलांना ॲक्च्युली मुंबई फिरवायची होती, कारण आम्ही तर मुंबईमध्येच वाढलो, मोठे झालो, तिथेच जन्म झाला आमच्या दोघांचा, माझा आणि नितीनचा. पण मुलं जे आहेत ते काही काळानंतर आम्ही आउट ऑफ मुंबई शिफ्ट झालो, त्याच्यामुळे मुलांना मुंबई काय हे माहिती नाही. त्याच्यामुळे बाप्पाच्या निमित्ताने विचार केला, चला जाऊन मुंबई फिरूया. आणि छान वाटलं, खूप बरं वाटलं. वेगळे बाप्पांचे दर्शन झाले आणि त्यानिमित्ताने फॅमिली टाईम स्पेंड करायला भेटला.
ही जी लाईन दिसते ना त्या साईडला, ती लाईन पूर्ण आहे लालबागच्या राजाची. आणि एवढी गर्दी होती ना, मला वाटतंय जर आम्ही लाईन लावली असती ना तर दुसऱ्या दिवशी किमान एक पूर्ण दिवस तरी लागला असता. एवढी म्हणजे मुखदर्शनाला पण एवढी गर्दी. आणि समोरच्या साईडला पूर्ण खाऊ गल्ली झालेली. आणि इवन शॉपिंग करायसाठी म्हणजे दिवे, हाऊस डेकोरेशन, होम डेकोरेशनचे जे होम डेकोरचे जे सामान भेटतात ते सामान, ते सगळं व्यवस्थित म्हणजे तिकडे छान छान लावलेलं होतं. आणि इथे तप्पू एवढी खुश झाली की डॅडाला हग करते की डॅडा थँक्यू सो मच, तू आम्हाला मुंबई फिरायला आणली. आणि आम्हाला एकदम शेवटची लोकल भेटली जी नशीब आम्हाला भेटली, अदरवाईज आम्हाला पूर्ण रात्र तिथेच स्पेंड करायला लागलं असतं. पण खूप छान आणि खूप मस्त आमचे दर्शन झाले. फक्त लालबागचं राजाचं दर्शन नाही झालं, बट इट्स ओके. माझं जे मानणं आहे ते थोडंसं वेगळं आहे. मला असं वाटतं की देव कणाकणात आहे, पण कसं आहे, मुलं लहान आहेत, त्यांचे विचार थोडे वेगळे पडतात. आणि लहानपणात जसं आम्ही फिरलो आमच्या पॅरेंट्सबरोबर, तसं त्यांनाही फिरवलं पाहिजे. तर हा होता माझा आजचा व्लॉग. आय होप सो तुम्हाला नक्की आवडला असेलच. आणि जर नक्की आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली. आणि हो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि तुम्ही काय काय एन्जॉय केलं मला नक्की मेसेज करून सांगा. ओके, कुठे कुठे गेलात, कुठल्या कुठल्या बाप्पांचं दर्शन घेतलात आणि कुठे कुठे काय काय एन्जॉय केलं आणि खाल्लं. ओके, चला मग बाय बाय.